Hello everyone, welcome back to the session International Banking and Finance. To be continue with chapter number 6, International Bond Market. In this chapter, we have discussed about euro currency, sorry, we have discussed about euro bonds and types of euro bond. We have also discussed about innovations in euro bond market. In today's lecture, we will see what is the meaning of foreign currency convertible bonds and what is meaning of foreign currency exchangeable bonds. We will see what is difference between these two instruments. In this slide, we will discuss about foreign currency convertible bond. By the name itself, you can understand what is it. Foreign currency. It means the bonds which are issued in foreign currency. Foreign currency convertible bonds are issued in foreign currency. नावावरूनच लक्षात येतं foreign currency. Next, convertible. Convertible means it can be changed into shares. आणि bonds. Bond हे काय आहे? Borrowed सिक्युरिटी आहे. तुम्ही कर्ज घेतलं जातं, फिक्स रेट ऑफ इंटरेस्ट त्यावर दिला जातो. तर या बॉन्ड्सचं कन्व्हर्जन करता येतं शेअर्स मध्ये, म्हणून कन्व्हर्टिबल बॉन्ड्स असं म्हटलेलं आहे. आणि हे बॉन्ड्स फॉरेन करन्सी मध्ये इश्यू केले जातात. लेट्स सी हाऊ धिस वर्क. पुढे ज्या आकृत्या दिलेल्या आहेत त्या आकृत्यांमधनं तुम्हाला कळेल की फॉरेन करन्सी कन्व्हर्टिबल बॉन्ड म्हणजे नक्की काय आणि काय काय होतं. यांना FCCBs म्हणतात, फॉरेन करन्सी कन्व्हर्टिबल बॉन्ड्स. यालाच हायब्रिड इन्स्ट्रुमेंट असं सुद्धा म्हणतात. आता हे हायब्रिड इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, तर हे बॉन्ड आहेत म्हणजे बॉरोड फंड आहे आणि त्याचं कन्व्हर्जन इक्विटी शेअर्स मध्ये केलं जातं. Therefore, it is called as hybrid instrument. So, FCCBs are specifically bonds. आता हे बॉन्ड्स कोण इश्यू करतं, तर इंडियन कंपनी इश्यूज these bonds. As a name indicate foreign currency, it means these bonds are issued in foreign currency. These bonds are denominated in foreign currency. आता फॉरेन करन्सी मध्ये हे बॉन्ड्स इश्यू केले जातात, पण नुसतं इंडियन कंपनी फॉरेन करन्सी मध्ये बॉन्ड इश्यू करते असं नाही. द इंडियन कंपनी हॅज टू फॉलो सम रूल्स, रेग्युलेशन्स, गाईडलाईन्स. काही रूल्स, नियम जे आहेत भारतातले ते त्या इंडियन कंपनीला फॉलो करावे लागतात आणि मग ही इंडियन कंपनी फॉरेन करन्सी मध्ये बॉन्ड्स इश्यू करते. आता हे बॉन्ड्स कोण खरेदी करतं किंवा हू आर द सबस्क्रायबर, पेमेंट मोड कसा आहे, तर सबस्क्राईब बाय नॉन रेसिडेंट. म्हणजे हे जे फॉरेन करन्सी कन्व्हर्टिबल बॉन्ड्स जे आहेत त्यांना त्यांना नॉन रेसिडेंट म्हणजे भारताच्या बाहेरचे जे नागरिक आहेत ते सबस्क्राईब करतात. दुसरं म्हणजे हे जे बॉन्ड्स आहेत याचं कन्व्हर्जन ऑर्डिनरी शेअर्स मध्ये करता येतं. आता हे कन्व्हर्जन किती होतं, तर इट मे बी कन्व्हर्टेड होलली ऑर पार्शियली. म्हणजे जे काही तुम्ही बॉन्ड खरेदी केलेले आहेत ते सगळेच्या सगळे ऑर्डिनरी शेअर्स मध्ये कन्व्हर्जन केलं जातं सगळ्या बॉन्ड्सचं किंवा अर्ध्या बॉन्ड्सचं. इट डिपेंड्स ऑन इंटरेस्ट ऑफ इन्व्हेस्टर्स. इन्व्हेस्टर्सच्या आवडीवर, त्याच्या इच्छेवर अवलंबून असतं. त्याला जर ऑर्डिनरी शेअर्स मध्ये कन्व्हर्जन करून नको असेल तर हे बॉन्ड्स कन्वर्ट केले जात नाहीत. तर देन दे आर रिडीम. रिडीम म्हणजे काय, तर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की बॉन्ड्स हे काही कालावधीसाठी इश्यू केले जातात, क्लोज एंडेड आहेत. आता काही कालावधीसाठी याचा अर्थ की 5 वर्षासाठी, 3 वर्षासाठी हे इश्यू केले जातात.
पण हे फॉरेन करन्सी कन्व्हर्टिबल बॉन्ड्स असल्यामुळे इन्व्हेस्टर्सला राईट असतो, अधिकार असतो की त्यांना जर हवं असेल तर ते त्या बॉन्ड्सचं कन्व्हर्जन इक्विटी शेअर्स मध्ये करू शकतात. अर्थात हे जे इक्विटी शेअर्स मध्ये कन्व्हर्जन जे करायचं आहे, कोणत्या दराने ऍट प्रीमियम रेट केलं जातं, म्हणजे फेस व्हॅल्यू पेक्षा जास्त किमतीत त्याचं कन्व्हर्जन होतं. हा रेट बऱ्याचदा अगोदर ठरलेला असतो आणि साहजिकच आहे, इन्व्हेस्टरची इच्छा असेल तरच इन्व्हेस्टर त्या बॉन्ड्सचं कन्व्हर्जन कशात करू शकतो, ऑर्डिनरी शेअर्स मध्ये करू शकतो. हे कन्व्हर्जन तो होलली सगळ्या शेअर्सचंही करू शकतो, पार्टली काही शेअर्सचं करू शकतो ऑर्डिनरी शेअर्स मध्ये, आणि बाकीचे त्या बॉन्ड्सची मॅच्युरिटी डेट झाल्यानंतर त्याला रक्कम परत मिळते. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, इंडियन कंपनीनी फॉरेन करन्सी कन्व्हर्टिबल बॉन्ड इश्यू करणं एवढं सहज सोपं नाहीये. इट हॅज टू फॉलो सर्टन गाईडलाईन्स इश्यूड इन इंडिया. भारतामध्ये ज्या गाईडलाईन्स इश्यू केल्या जातात त्या इंडियन कंपनीला फॉलो कराव्या लागतात. आणि समजा टाटा मोटर्स आहे आणि ह्या टाटा मोटर्सला फॉरेन करन्सी मध्ये बॉन्ड हवा असेल, म्हणजे पैसा रिफंड रेज करायचा आहे, तर इट कॅन इश्यू फॉरेन करन्सी कन्व्हर्टिबल बॉन्ड. भारतातल्या काही कंपन्यांना FCCBs इश्यू करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. दुसरा एक यातला महत्वाचा पॉइंट काय, दीज बॉन्ड्स आर सबस्क्राईब बाय नॉन रेसिडेंट, म्हणजे भारताचे जे नागरिक नाहीत किंवा भारताबाहेरचे लोक हे बॉन्ड सबस्क्राईब करतात. आणि जर त्यांना वाटत असेल तर त्या बॉन्ड्सचं कन्व्हर्जन ते इक्विटी शेअर्स मध्ये करतात. जेवढी इन्व्हेस्टमेंट त्यांनी बॉन्ड्स मध्ये केलेली आहे ती सगळीच्या सगळी इन्व्हेस्टमेंट दे कॅन कन्वर्ट इनटू इक्विटी शेअर्स ऑर पार्टली दे कॅन कन्वर्ट इनटू इक्विटी शेअर्स. किंवा त्यांना नको असेल तर ती बॉन्ड्स रिडम्शन ऑफ बॉन्ड्स करत असताना आपली रक्कम परत घेऊ शकतात. दुसरा एक इथे महत्वाचा पॉइंट असा की हे बॉन्ड्स फॉरेन करन्सी डिनॉमिनेटेड आहेत, म्हणजे फॉरेन करन्सी मध्ये इश्यू केले जातात. त्यामुळे पेमेंट मोड जे आहे ते फॉरेन करन्सी आहे, परदेशी करन्सी मध्ये हे बॉन्ड्स इश्यू केले जातात. एवढेच नव्हे तर या बॉन्डची रक्कम परत करणं किंवा या बॉन्ड्सवरचं व्याज हे सुद्धा परदेशी करन्सी मध्येच मिळतं. एक सगळ्यात महत्वाचा पॉइंट इथे असा आहे की जी कंपनी हे बॉन्ड्स इश्यू करते त्याच कंपनीच्या शेअर्स मध्ये या बॉन्ड्सचं कन्व्हर्जन करता येतं. पण इन्व्हेस्टर्सच्या इच्छेवर अवलंबून असतं. इन्व्हेस्टर्सला करायचं नसेल कन्व्हर्जन तर ते बॉन्ड्स मॅच्युरिटी डेटला त्याचं रिपेमेंट करण्यात येतं. आता तुम्ही म्हणाल ह्याचा काय फायदा आहे, तर एक तर म्हणजे किंवा फीचर्स काय आहेत याचे. एक तर पहिली गोष्ट अशी की स्ट्रेट बॉन्ड तुम्ही बघितलात की एक फिक्स रेट ऑफ इंटरेस्ट ठरलेला असतो, मॅच्युरिटी डेटला प्रिन्सिपल अमाऊंट परत केली जाते आणि कुपन जे आहे ते अॅन्युअली इन्व्हेस्टरला दिलं जातं. तर स्ट्रेट बॉन्ड जे आहे त्याच्यावर जो व्याज दर दिला जातो त्याच्यापेक्षा कमी व्याज दर FCCB वर दिला जातो. फॉरेन करन्सी कन्व्हर्टिबल बॉन्ड वरचं व्याज हे त्यापेक्षा कमी असतं. आणि हे कमी असण्याचं कारण असं की हे बॉन्ड्स आहेत. बॉन्ड्स म्हणजे तुम्ही फायनान्शियल मार्केटमध्ये पण विद्यार्थी मित्रांनो शिकलेले आहात की मुळात इन्व्हेस्टमेंट ही कशी आहे, तर याच्यावर फिक्स रेट ऑफ इंटरेस्ट मिळतो, रिस्क कमी आहे पण रिटर्न पण कमी आहेत. आणि ज्या वेळेला ज्या गिरायकांना त्यांच्या इन्व्हेस्टमेंट जी डेप्ट मध्ये आहे ती इन्व्हेस्टमेंट सिक्युरिटी म्हणजे शेअर्स मध्ये करायची असेल तर ती करण्यासाठी म्हणून फॉरेन करन्सी कन्व्हर्टिबल बॉन्ड ही त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. आणि नाही करायचं असेल तर ते त्यांचे मॅच्युरिटी डेटला त्यांची रक्कम त्यांना परत मिळते. तर मगाशी मी तो एक मुद्दा सांगत होते की याच्यावरचे व्याजदर हे स्ट्रेट युरो बॉन्ड पेक्षा कमी असतात, कारण याचं कन्व्हर्जन इक्विटी मध्ये करण्यात येतं आणि इक्विटी शेअर्स मध्ये कन्व्हर्जन होत असल्यामुळे याचा व्याजदर कमी असतो. कारण गिराईक जे आहे त्या गिराईकाला तो इन्व्हेस्टमेंट करताना सेफ सिक्युरिटी मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो
आणि जर त्याला वाटलं की कंपनीचा परफॉर्मन्स चांगला आहे तर त्याचं कन्व्हर्जन तो इक्विटीमध्ये करू शकतो, नाहीतर आपली रक्कम परत घेऊ शकतो. Now here we will discuss about foreign currency exchangeable bonds. विद्यार्थी मित्रांनो, फॉरेन करन्सी कन्व्हर्टिबल बॉन्ड आणि फॉरेन करन्सी एक्सचेंजेबल बॉन्ड्स हे साधारण सारखेच आहेत. कारण बघा, पहिली गोष्ट फॉरेन करन्सी म्हणजे हे बॉन्ड्स फॉरेन करन्सी मध्ये इश्यू केले जातात. एक्सचेंजेबल बॉन्ड्स, आता एक्सचेंजेबल बॉन्ड्स याचा अर्थ तुम्हाला नक्कीच मी मग सांगते, मग म्हणजे एक थोड्या वेळात. पण हे फॉरेन करन्सी एक्सचेंजेबल बॉन्ड्स आहेत. तर पहिली गोष्ट हे बॉन्ड्स आहेत. दुसरा विषय असा की जसं मगाशी एफसीसीबी इंडियन कंपनी इश्यू करते, सेम वे फॉरेन करन्सी एक्सचेंजेबल बॉन्ड सुद्धा इंडियन कंपनी इश्यू करते. हे बॉन्ड्स इश्यू केल्यानंतर हे बॉन्ड्स डिनॉमिनेटेड इन फॉरेन करन्सी, परदेशी करन्सी मध्ये हे इश्यू केले जातात. त्याच्यानंतर प्रिन्सिपल अमाऊंट जी परत केली जाते, तसंच व्याज जे परत केलं जातं, हे परदेशी करन्सी मध्येच परत केलं जातं. या बॉन्ड्सचे सबस्क्रायबर कोण असतात? साहजिकच आहेत नॉन रेसिडेंट, कारण परदेशी करन्सी मध्ये हे इश्यू केले जातात, भारताच्या बाहेर इश्यू केले जातात. भारतीय कंपन्या भारताच्या बाहेर फंड रेज करण्यासाठी याचा उपयोग करतात. तर त्यामुळे सबस्क्रायबर ऑफ दिस बॉन्ड्स आर नॉन रेसिडेंट, ही पहिली गोष्ट. पेमेंट जे आहे, पेमेंट मोड, तर ती पहिली गोष्ट असं की कन्व्हर्टिबल इंटू ऑर्डिनरी शेअर्स ऑफ द कंपनी. कंपनीच्या ऑर्डिनरी शेअर्स मध्ये याचं कन्व्हर्जन होतं. इट मे बी होलली ऑर पार्टली, म्हणजे पूर्णच्या पूर्ण इन्व्हेस्टमेंट आहे त्याचं कन्व्हर्जन इक्विटी शेअर्स मध्ये केलं जातं. पण इन्व्हेस्टर्सच्या इच्छेनुसार पूर्ण इन्व्हेस्टमेंटचं किंवा पार्शियली पार्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे काही भागाचं कन्व्हर्जन करण्यात येतं. मगाशी सेम एफसीसीबी फॉरेन करन्सी कन्व्हर्टिबल बॉन्ड मध्ये सांगितलेलं होतं, तसंच ही प्रिन्सिपल अमाऊंट जी आहे ती फॉरेन करन्सी मध्ये इन्व्हेस्ट केली जाते. त्याच्यावरचं व्याज सुद्धा फॉरेन करन्सी मध्ये दिलं जातं. या दोघांचेही फायदे काय? तर फॉरेन करन्सी मध्येच असल्यामुळे एक्सचेंज रेट रिस्क नाहीये. इंडियन कंपन्या ज्या आहेत त्या परदेशी कंपनीमध्ये परदेशी चलन सहज रेस करू शकतात. म्हणजे परदेशी फंड जो आहे, डॉलर मध्ये सपोज त्यांना फंड हवा असेल तर तो रेस करण्यासाठी हे उत्तम साधन आहे. जनरली असं बघितलं जातं की ज्या देशामध्ये आर्थिक स्थिरता चांगली आहे, ज्या देशामध्ये युद्ध वाद वगैरे नाहीत, त्या देशांमध्ये कंपन्यांना फंड रेज करण्यासाठी फॉरेन करन्सी एक्सचेंजेबल बॉन्ड किंवा फॉरेन करन्सी कन्व्हर्टेबल बॉन्ड्स यांचा उपयोग होतो. पण फरक काय आहे फॉरेन करन्सी एक्सचेंजेबल बॉन्ड्स आणि फॉरेन करन्सी कन्व्हर्टेबल बॉन्ड? तर सगळ्यात महत्वाचा एकमेव जो फरक आहे तो असा की हे जे बॉन्ड्स आहेत या बॉन्ड्सचं कन्व्हर्जन ऑर्डिनरी शेअर्स मध्ये होतं, पण हे ऑर्डिनरी शेअर्स या कंपनीचे नसतात. जी कंपनी शेअर्स बॉन्ड्स इश्यू करते त्या कंपनीच्या ऑर्डिनरी शेअर्स मध्ये या बॉन्ड्सचं कन्व्हर्जन होत नाही. तर या कंपनीची सिस्टर कन्सर्न किंवा सबसिडियरी जी कंपनी असेल त्या कंपनीचे शेअर्स मिळतात. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर टाटा मोटर्सने सपोज फॉरेन करन्सी कन्व्हर्टिबल बॉन्ड किंवा फॉरेन करन्सी एक्सचेंजेबल बॉन्ड्स इश्यू केले. टाटा मोटर्सने फॉरेन करन्सी एक्सचेंजेबल बॉन्ड्स इश्यू केले 5 वर्षासाठी. 5 वर्षानंतर एकदा टाटा मोटर्स त्यांना रक्कम परत करेल किंवा त्या बॉन्डच्या रकमेचं इक्विटी मध्ये गुंतवणूक केली जाते, पण ती टाटा मोटर्स या कंपनीच्या इक्विटी मध्ये नाही केली जात. तर दुसरी तिची कन्सर्न सिस्टर जी आहे त्या कंपनीमध्ये तिच्या सबसिडियरी कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. आणि म्हणून याला ऑफर कंपनी असं म्हणतात. म्हणजे सपोज मगाशी सांगितलेलं की टाटा मोटर्सने बॉन्ड्स इश्यू केले,
त्या बॉन्ड्सचं कन्व्हर्जन इक्विटी शेअर्समध्ये करायचं असेल तर ते टाटा मोटर्सच्या कंपनीमध्ये च्या शेअर्समध्ये करता येत नाही. त्यासाठी टाटाच्या दुसऱ्या कोणत्याही कंपनी ज्या असतील त्याच्या इक्विटी शेअर्समध्ये आपण कन्व्हर्जन करू शकतो. उदाहरणार्थ TCS या कंपनीमध्ये आपण FCEB फॉरेन करन्सी एक्सचेंजेबल बॉन्ड्सचं कन्व्हर्जन करू शकतो. पण ते मुळात ही जी इश्युअर कंपनी आणि ऑफर कंपनी जी आहे त्या दोघांचेही प्रमोटर्स सेम असायला हवेत, ही अट आहे. दुसऱ्या कोणत्याही कंपनीच्या ह्याच्यात नाही. तर इश्युअर कंपनीची सिस्टर कन्सर्न जी असेल त्याच्या इक्विटी शेअर्समध्ये कन्व्हर्जन केलं जातं. म्हणून याला फॉरेन करन्सी एक्सचेंजेबल बॉन्ड्स असं म्हणतात. Hello students, in this slide we will discuss about parties involved in foreign currency exchangeable bonds. In foreign currency convertible bonds there are only two parties, issuer company and investors. But here in foreign currency exchangeable bonds there are three parties. First one issuer company, second one offer company and third one investors. Issuer company, for example, Tata Motors is a issuer company, and Tata Consultancy Services (TCS) is a sister concern of issuer company. So, foreign currency convertible bonds can be exchanged for ordinary shares of Tata Consultancy Services. And third party involved in foreign currency exchangeable bond is investors. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फॉरेन करन्सी कन्व्हर्टिबल बॉन्ड म्हणजे काय हे नक्की कळलेलं आहे. तसंच फॉरेन करन्सी एक्सचेंजेबल बॉन्ड्स याचाही अर्थ कळलेला आहे. या दोघांमधला मेन फरक जर काय असेल तर पहिली गोष्ट, फॉरेन करन्सी कन्व्हर्टिबल बॉन्ड मध्ये ऑफर कंपनी नसते. फॉरेन करन्सी एक्सचेंजेबल बॉन्ड मध्ये ऑफर कंपनी असते. फॉरेन FCCB मध्ये बॉन्ड्सचे इक्विटी शेअर्समध्ये कन्व्हर्जन होतं, पण त्याच कंपनीच्या इक्विटी शेअर्समध्ये कन्व्हर्जन होतं. आणि फॉरेन करन्सी एक्सचेंजेबल बॉन्डमध्ये बॉन्डचं कन्व्हर्जन इक्विटी शेअर्समध्ये होत असलं तरी त्याच कंपनीच्या शेअर्समध्ये नाही, तर त्या कंपनीची सिस्टर कन्सर्न जी असेल त्या कंपनीच्या इक्विटी शेअर्समध्ये याचं कन्व्हर्जन होतं. म्हणून ह्याला फॉरेन करन्सी एक्सचेंजेबल बॉन्ड्स असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, या 6व्या धड्याचा एक छोटासा आणि शेवटचा जो भाग राहिलेला आहे म्हणजे तो महत्वाचा आहे, अगदी छोटा नाहीये, बऱ्यापैकी चांगला मोठा आहे, आणि तो आहे पार्टिसिपेटरी नोट्स. In next lecture, we will discuss about participatory notes, advantages, disadvantages of participatory note, and SEBI regulation of participatory notes. There was one question asked in 2018 on participatory notes. So we will discuss about participatory notes in next lecture. Till then, thank you. Happy learning to you. Have a good day.